जसं माझ्या घराचं काम पूर्ण होत आहे ना, तसं मला असं वाटत आहे की हे अजूनही स्वप्नच आहे आणि मी अजून एक पाऊल माझ्या स्वप्नाच्या जवळ जात आहे. तर आज तुम्हाला माझ्या घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते पाहायला मिळणार आहे. प्लस माझं हे ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर कसं करायचं आणि कसं पाहायचं त्याची पण माहिती देणार आहे. आणि त्यासोबतच पहिल्याच दिवशी खूप छान ऑर्डर आल्या आणि ते मी डिस्पॅच केलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर हा ना तुम्हाला 8 दिवसाचा संपूर्ण एकदमच ब्लॉग पाहायला मिळणार आहे. आता हा ब्लॉग म्हणजे शूट होणे 15 दिवस झालेला आहे, परंतु एवढे प्रमोशन्स आहेत ना की तुम्हाला काय सांगू. तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करा, पुणे मोहिनी हजारे. म्हणजे तिथं तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला भेटणार आहे. ज्वेलरी कशी बुक करायची ना ते पण पाहायला मिळणार आहे. तर इथं सगळ्यात अगोदर सुरुवात झालेली आहे माझे प्रमोशन व्हिडिओ शूट करायची. तर तुम्ही इथं बघू शकता, मला ना सगळ्यात अगोदर डबेंचा सेट आला होता जो फ्लिपकार्टवरून आला होता आणि मला वाटते 500 की 600 रुपयाचाच हा सेट आहे आणि याच्यात 6 ते 7 तुम्हाला डबे येतात. परंतु जेव्हा मी शूट करायला गेली ना तेव्हाच मला कस्टमरांची म्हणजे कॉल मेसेज येत होते की आम्हाला ज्वेलरीचे फोटो शूट करा. मी दुपारच्या वेळेस काय करत असते, ज्वेलरीचे शूट आणि फोटो काढून ठेवत असते आणि जसं जसं मला महिला शॉर्ट लॉंग मंगळसूत्राचे कलेक्शन मागवतात तसे तसे मी टाकत असते. तर पहिल्या दिवशी तर शूटमध्ये आणि त्याच्यामध्येच माझा वेळ गेलेला आहे. जर तुम्हाला त्या डबे घ्यायचे असेल तर नक्कीच खरेदी करा. टॅग प्रोडक्टमध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली मी टाकणार आहे. तर इथं ना संध्याकाळ झाली होती आणि शूटमध्ये कधी वेळ निघाला ना ते मला कळलंच नाही. तर पहिल्या दिवशी पण छान मला रिस्पॉन्स आलेला आहे आणि नंतर मग पटापट संध्याकाळी आम्ही स्वयंपाक वगैरे केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी मला भरपूर कामं होती, म्हणजे मला फ्लॅटवाल्याकडे जायचं होतं, काम कुठपर्यंत आलं होतं ते पण पाहायला जायचं होतं. प्लस माझे व्हिडिओ शूटच एवढे असतात ना की मला तुम्हाला ब्लॉग टाकायला वेळच भेटत नाही. तर इथं ना मला हा क्लीनरचा व्हिडिओ म्हणजे रेग्युलर ठरलेले आहे, त्यांचे 6 व्हिडिओ मला द्यायचेच असतात. टॅग प्रोडक्टमध्ये मी हे क्लीनरसुद्धा ॲड करणारच आहे, तर तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर मी खिचडी केली होती आणि खिचडी केल्यामुळे काय झालं होतं की अक्षरशः कुकर पार जळालेला होता आणि जळालेल्या वस्तूसुद्धा निघतात हेच त्यांना दाखवायचं होतं. तर म्हटलं कुकर जळालेलाच आहे तर आपण स्वच्छ करूनच घेऊया. तर रात्री 12 वाजले होते तरीसुद्धा मी तो क्लिनिंगचा व्हिडिओ करून घेतलेला आहे, कारण स्वप्नाच्या मागं एवढी धाव सध्या सुरू आहे की 12 वाजले काय, 1 वाजले काय, जेवली आहे का काय याचं आपलं काही लक्ष नसते. आणि रात्रीच मी सर्व किचन अशा पद्धतीने क्लीन करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला सोपी जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा आहे माझ्या संपूर्ण ज्वेलरीचा सेटअप. आणि तुम्हाला जर ज्वेलरी कलेक्शन पाहायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल ना तर समोर इथं बघा मी नंबर देत आहे माझा, तो व्हॉट्सअप नंबर आहे. तिथं फक्त तुम्ही मेसेज करू शकता. कॉल मी कोणाची रिसीव करू शकत नाही, त्याच्यासाठी मी माफी मागते, कारण भरपूर इन्क्वायरी असतात ज्वेलरीसाठी आणि प्रत्येकासोबत बोलणे पॉसिबल नाही असते. त्याच्यामुळे शॉर्ट लॉंग मंगळसूत्र जे काही पाहिजे असेल ते तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर तेव्हा आम्ही झोपला आणि हा आहे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, कारण कंटिन्यू ब्लॉग पण शूट करणं होत नाही. जसं मी आधी रेग्युलर प्रत्येक मुवमेंट शूट करत होती स्वयंपाकापासून सर्व, तेवढं आता करणंच होत नाही आहे. आणि तुम्हाला सांगते माझ्या घराचं काम आता भिंती उभ्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या डिसेंबरपर्यंत त्या घराचं काम पूर्ण होणार आहे. म्हणजे अजूनही मला हे स्वप्नच वाटत आहे की मला आता पुण्यात येऊन फक्त 1 वर्ष झालेलं आहे आणि जेव्हा मला पुण्यात येऊन 2 वर्ष होणार तेव्हा मी स्वतःच्या हक्काच्या घरात राहणार आहे आणि ते पण 2 BHK फ्लॅट. ना जो माझ्या सासरचा असणार आहे ना तो माझ्या माहेरचा असणार आहे, तो आमच्या कष्टाचं घर असणार आहे. आणि जेव्हा त्या मी घरात जाते, त्या भिंती बघते, माझी किचन बघते, हॉल बघते, तर तेव्हा मला असं वाटते की मी माझ्या स्वप्नाच्या जवळ एक पाऊल अजून पुढे जात आहे. आणि तुम्ही हे रिअलाईज करा की बाबा आपल्या मेहनतीचं घर, स्वप्नातलं घर, तेही एवढ्या मोठ्या सिटीत जर आपण घेतलं तर किती प्राऊड मुवमेंट असेल ना ती. आणि त्या दिवशी तर मी तुम्हाला सांगू शकत नाही की त्या दिवशी म्हणजे मी हसणार की रडणार हे मला पण माहीत नाही, कारण मी आत्ताच त्या घरात गेली आणि जेव्हा मी त्या भिंती वगैरे बांधलेल्या बघितल्या ना अक्षरशः मला खूप रडू येत होतं की हे खरंच तेच घर आहे का ज्याचं मी स्वप्न बघितलं होतं. कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझं घर सोडल्यानंतर माझं हक्काचं पुन्हा एकदा घर होणार, असं काहीच विचार केला नव्हता. परंतु ते सगळे स्वप्न खरं होत आहे. परंतु त्या स्वप्नासाठी मी मेहनत पण तेवढीच घेतलेली आहे. लोकांचे टोमणे, रोस्ट, काय काय सहन केलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहितीच आहे. इट्स ओके, जे होते ना ते आपल्यासाठी चांगल्यासाठीच होते असं म्हणून पुढे चलूया. तर इथं सकाळ झाली होती आणि आता ना स्वराजची स्कूल पण चालू झालेली आहे आणि सकाळी ना 10 ते 15 मिनटासाठीच आता सध्या आमच्या बिल्डिंगला पाणी येत आहे, कारण उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे. परंतु इथं काही असा पाण्याचा प्रॉब्लेम नाही, फक्त त्यांनी वेळ कमी केलेला आहे. तर इथं मी स्वराजच्या टिफिनची तयारी करत होती, तर तोपर्यंत त्यांनी नळ आलेले होते तर त्यांनीसुद्धा म्हणजे
कामं करू लागतात. तर त्यांनी पाणी वगैरे भरून घेतलं आणि तोपर्यंत मी स्वराजचा टिफिन तयार करत होती. तर इथं मी एक नवीन ट्रिपॉड घेतलेला आहे की तो ना आपल्या बॉडीनुसार बदलतो. म्हणजे आपण जर इकडे तिकडे गेलो ना तर तो ट्रिपॉड पण हालतो. त्याच्यामुळं मी ते बघत होती की तो हालते की नाही. तर तुम्ही बघू शकता मी जशी डायरेक्शन चेंज करत होती ना तसं तो पण चेंज करत होता. तर इथं मी डबा स्वराजचा करून घेतला आणि डबा झाल्यावर लगेच गॅस ओटा पण आवरून घेतला. त्याचा डबा भरून ठेवला, त्याची टिफिन बॉटल भरून ठेवली. कारण मग गाडी आली की खूप धांदल होते. आणि आज ना त्याचा म्हणजे मला ते सुवर्णप्राशन आलेलं होतं आणि भरपूर दिवसाचं ते येऊन पडलेलं होतं आणि ते म्हणत होते आमचा व्हिडिओ कधी करता. कारण प्रमोशन एवढे असतात ना की सुचत नाही कोणाचा आधी द्यायचा आणि कोणाचा नंतर द्यायचा. तरी पण प्रयत्न इथं चालू होता की प्रत्येकाचा व्हिडिओ वेळेवर द्यायचा. मी कोणालाही नाही बोलत नाही, परंतु वेळेवर त्यांचा व्हिडिओ देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करत असते. तर इथं माझा स्वयंपाक झाला आणि लगेच स्वराजचा टिफिन तयार आहे. बघू शकता आज मी त्याला बटाट्याची भाजी आणि चपाती वगैरे दिली होती. इथं पाणी चालू आहे, पाणी गणेशजी भरत होते आणि आता मी त्याला उठवणार आहे. तर माझा टिफिन वगैरे होईपर्यंत मी त्याला झोपूच देत होते. आणि बेडरूममध्ये सर्व ज्वेलरी होती त्याच्यामुळे तिथं काही आम्हाला झोपायला जागा नव्हती. तर आज आम्ही हॉलमध्ये झोपलेलो होतो आणि स्वराज बघा कसा झोपलेला आहे. परंतु बिचारा शाळेत जाताना कधीच त्रास देत नाही. उठतो, ब्रश करतो, फ्रूट्स वगैरे खातो, चहा वगैरे तो घेत नाही, कधीतरी घेतो. आणि त्याची तयारी वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचा जो सुवर्णप्राशनचा व्हिडिओ होता ना तो मी शूट करून वगैरे घेतला आणि खूप हसत शाळेत जातो. म्हणजे कधीच असं नाही की बाबा माझी झोप झाली नाही, चिडचिड करणार नाही, काही नाही. झोपेतून मस्त उठतो आणि मस्त फ्रेश माइंडमध्ये तो शाळेत जातो. आणि मुलं जर फ्रेश माइंडमध्ये शाळेत गेले ना तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं. तर त्याच्यानंतर तो ना जाताना आमच्या इथं जे लवबर्ड्स आहेत ना त्यांच्याशी गप्पा करून जात असतो की बाबा मी आता जात आहे, तुम्ही नीट राहा, व्यवस्थित राहा. अजून स्वामींना पण सांगत जातो की मी जात आहे, तुम्ही बघा मम्मी एकटी घरी आहे ते बघा. असे नाटकं करतो आरशामध्ये बघून आणि मस्त फ्रेश माइंडमध्ये तो शाळेत जातो. तर त्याला ना मी बस लावलेली आहे, म्हणजे डायरेक्टली बस येते आणि तो बसमध्येच जातो. आता स्वराज गेल्यानंतर ना आज आम्हाला म्हणजे पार्सल लावायचे होते 7 ते 8. त्याच्यामुळं म्हटलं पटापट आवरून घ्या आणि आवरून घेतलं की लगेच आपण पार्सल पॅक करूया. आणि जेव्हा आपली पहिली ऑर्डर येते आणि तेव्हा जे पॅक करतो ना तेव्हा खरंच खूप भारी वाटत असतं. तर स्वराज गेल्यानंतर पटापट आम्ही क्लिनिंगचे कामं आटपून घेतली. मी जर झाडू मारते तर ते पोछा मारतात, म्हणजे डिवाईड करून घेतलेले आहे कामं. एकाने काम केली तर दुसऱ्याने लगेच दुसरं करायचं. त्यामुळे काय होते वेळेची बचत पण होते आणि कोणाला असं वाटत नाही की मी कमी केलं जास्त केलं. तर लगेच मी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि त्यांनी पोछा मारायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथं ज्वेलरीचा तो जो पसारा आहे तो तसाच पडलेला होता, कारण मी भरपूर लोकांना काल मंगळसूत्राचे वगैरे फोटो पाठवले होते आणि त्याच्यातल्या 7 ते ऑर्डर बुक झाल्या होत्या. आणि मी स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता की पहिल्याच व्हिडिओला किंवा पहिल्याच रील्सला एवढा छान रिस्पॉन्स येणार आहे. आणि व्यवसाय करण्याचं मुख्य एक कारण हे आहे की सध्या ना यूट्यूबवर आणि इन्स्टावर भरपूर असे प्रॉब्लेम सुरू आहे. म्हणजे इन्स्टावर पण जास्त लिंक आम्ही शेअर केल्या की आमची अकाउंट जे आहे ना ते रिस्ट्रिक्शनमध्ये जात आहे, म्हणजे आमचा ॲटोडियम बंद होत आहे. आणि ॲटोडियम बंद झाल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता ते त्यांचं सोल्युशन काढत आहे. आणि यूट्यूबला पण भरपूर प्रॉब्लेम होत आहे, अकाउंट जात आहे, हे होत आहे ते होत आहे. म्हणून म्हटलं आता सर्व आपलं इट्स ओके आहे, तर आपण सगळं पटकन व्यवसायात घुसूया. आणि ज्वेलरीसोबतच कॉट सेट ठेवायचा, कॉस्मेटिक ठेवायचा, अंडरगार्मेंट्स ठेवायचा, असं भरपूर माझा विचार सुरू आहे. आणि भरपूर लोकांशी मी म्हणजे बोलणं पण केलेलं आहे. मी तर पूर्ण कष्ट करत आहे. स्वामींनी फक्त यश द्यायचं एवढंच माझं हे आहे. आणि मला माहिती आहे माझे स्वामी मला प्रत्येक कामात यश देणारच आहे. त्याच्यामुळं ते निश्चितच आहे की आपला बिझनेस छानपैकी ग्रो होणारच आहे. उद्या करू आज करू केल्यापेक्षा एक वेळा करून पाहणे कधीही चांगलं असते. बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सर्व आटोपल्यानंतर पटकन मी ना स्वामींची पूजा वगैरे देवपूजा वगैरे करून घेतली. आणि देवपूजा झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं. तर जाता येता मी असेच माझे पटकन व्हिडिओ शूट पण करून घेत असते, जसं सकाळी डब्याचा वगैरे केला. तर हे ना 5 म्हणजे 700-800 रुपयात तुम्हाला 5 भांडी भेटतात. याच्यामध्ये मोठा पॉट, छोटा पॉट, एक तवा आणि त्यासोबतच कढाईवर प्लेट, असं म्हणजे 5 ते 6 भांड्यांचा संपूर्ण सेट तुम्हाला 700 ते 800 रुपयात येतो. तुम्ही बघू शकता सेट किती सुंदर आहे आणि छान आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. व्हिडिओ शूट झाल्यानंतर लगेच ना आम्ही काय केलं की आम्हाला हे ज्वेलरी पॅक करायची होती. आणि तुम्ही बघू शकता ज्वेलरी किती छान आहे. तर ही ज्वेलरी खास व्यक्तीला जाणार होती. त्यांनी व्हिडिओ पाठवला की मी तुम्हाला लगेच शेअर करणारच आहे. तर पटकन मी सर्व ऑर्डर होते त्या बुक केल्या. आणि पहिल्यांदा आम्ही ऑर्डर डिस्पॅच करत होतो, कसं बुक म्हणजे कशी पॅकिंग करायची, काय करायची, यातलं आम्हाला ढेकळं माहिती नव्हतं. परंतु आम्ही ट्राय करायला सुरुवात केलेली आहे. आणि हा नेकलेस बघा किती सुंदर आहे, बघू शकता खूप छान नेकलेस होता हा.
तर हे सगळं मी ना हे करून घेतलेलं आहे, पॅकिंग वगैरे केली आणि लगेच आम्ही एक बॉक्स ठेवला, त्याच्यामध्ये तो पेपर असतो कोणता तरी पेपर म्हणतात, तर तो पेपर टाकला. त्याच्यानंतर अजून अशा 2-4 ऑर्डर होत्या, त्या बुक करून घेतल्या आणि तुम्ही बघा म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आला. आणि आपल्याकडे रजवाडी ज्वेलरी आहे, त्याच्यानंतर व्हिक्टोरियन आहे, त्याच्यानंतर शॉर्ट मंगळसूत्र आहे, शॉर्ट चोकर वगैरे आहे, असं भरपूर साहित्य आहे जे आपण ठेवलेलं आहे. परंतु कसं आहे, सध्या सेटअप नसल्यामुळे ना ते व्यवस्थित दाखवल्या जात नाही आणि घरात असा गराळा होतो. म्हणून मग मी काय ठरवलं की आपण सेटअप वगैरे करून घ्यायचा. आणि हे सर्व ज्वेलरी मी पॅक करून घेतली आणि पॅक केल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना की मी ते तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही. आणि अशा पद्धतीने मी पॅकेजिंग वगैरे केलेली आहे. आपल्याला ढेकळं ज्ञान नव्हतं, परंतु सुरुवात केली ना तर ॲटोमॅटिक मार्गही सुचतात आणि आपल्याला कळतं पण. आणि बिझनेसमध्ये उतरल्याशिवाय कळत नाही त्याच्यात फायदा आहे, नफा आहे की नुकसान आहे. आणि काही दिवस नफा नुकसान झेलण्याची पण व्यक्तीमध्ये ताकद असायलाच हवी. असं नाही की लगेच आपल्याला लाखोचा बिझनेस होणार, असं होत नसते. थोडी शांतता पण ठेवावी लागते. त्याच्यानंतर आम्ही सर्व जे पार्सल होते ना ते डिस्पॅच करायला पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि आम्ही सर्व पार्सल तिथं डिस्पॅच केलेले आहेत. आणि सगळं पार्सल हे मी पोस्टनी पाठवलेले आहे. किती वेळा आलो आम्ही इथं. आज आम्हाला आमचं घर बांधलेलं दिसलेलं आहे. तर ही असणार आहे आमची बेडरूम. बघा 2 BHK आहे, त्याच्यामुळे ही असणार आहे बेडरूम. आणि ही बाहेरची खिडकी आहे, बघू शकता. त्याच्यानंतर इथं पण खिडकी आहे का? हे पण खिडकी आहे. हां, हे पण हे असणार आहे. आणि हे याच्यातलंच अटॅच लॅट्रिन आणि बाथरूम. त्याच्यानंतर हे असणार आहे आमची किचन. आणि किचन इकडं पण लॅट्रिन बाथरूम. आणि हा आमचा प्रशस्त असा हॉल. किती दिवसानंतर आल्यानंतर आज असं वाटलं की आमच्या घराचं काम आहे बाबा सुरू. तर आजपर्यंत तर काहीच दिसत नव्हतं. आज स्वप्नाची थोडी पूर्तता दिसत आहे. कसा वाटला नक्की सांगा. आणि ही आहे बिल्डिंग जिथं माझा फ्लॅट आहे स्वप्नातला. आणि एक कॉलेज आहे आणि त्याच्या बाजूनच माझा फ्लॅट आहे. तर त्याच्यानंतर अशा पद्धतीची ज्वेलरीचे फोटो वगैरे पुन्हा मी कस्टमरांना शेअर वगैरे केलेले आहे. बाकी तुम्हालासुद्धा तुमची ज्वेलरी बुक करायची असेल तर समोर मी माझा हे देत आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, तो व्हॉट्सअप नंबर आहे. तिथून तुम्ही तुमची ज्वेलरी बुक करू शकता. तर चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बाकी तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगायला मात्र विसरू नका. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त एकच ध्येय की आपलं स्वप्नपूर्ती लवकरात लवकर करायची आहे. लवकरात लवकर आपल्या स्वप्नाच्या घरात आपल्याला जायचं आहे. तर तिकडून आल्यानंतर ही साडी होती जी रेडी टू वेअर आहे आणि खूप छान साडी होती. तर याचा व्हिडिओ शूट करायचा होता. मग साडी वेअर केली तर म्हटलं चला ज्वेलरीचा पण शूट करूनच घेऊया. तर अशा पद्धतीची पीकॉक ज्वेलरी बघू शकता, किती ब्रॉड आहे, खूप छान आहे. तुम्ही बघा ज्वेलरी किती सुंदर आहे. तर तुम्हाला बुक करायची असेल तर समोर मी माझा बुकिंग नंबर देत आहे, तो बुकिंग नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. येतो म्हणते बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा.